नमस्कार भाऊ. नमस्कार दादा. तर दादा आपली की नाही वर्षभर वांगी लागवड असते. तर आजचा विषय आहे की पावसाळी लागवड कशी करावी. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न होते की पावसाळी लागवडीबद्दल आम्हाला थोडीशी शेतकऱ्यांच्या अनुभवातून माहिती द्याल. तर ही कशी लागवड करायची पावसाळी सुरुवातीपासून सांगा. पावसाळी लागवड मे मध्ये लावलेली होती. तर आपलं मे मध्ये लावायचं एकच कारण आहे की पुढे थोडं क्वालिटी पण येते, कारण पाणी पडला ना, पाऊस जर पडला ना वरतून तर झाडाचं ज्यादा कीड लागतं. बरोबर. त्याच्यासाठी मी 1 महिना अगोदर लावलेलं आहे आपल्याचं पाणी होतं म्हणून. आणि त्याचं बाजारात पण भाव मिळतो आपल्याला, लवकर चालू होता ते. हां, आणि ते जर आपण एकदम पावसाळ्याच्या तोंडी लावले समजून घ्या, वरतून पाणी पडतो तेव्हा, तर त्याच्यामध्ये काय होऊन जातं, ज्यादा खालून बुरशी लागून जाते आणि खोळातले आळी, खोळ पोखरणारी आळी, हां ते शेंडा आळी हे ज्यादा प्रमाणात पडते. बरोबर. म्हणजे तुमचं नियोजन असं आहे की बुवा पावसाळ्यात न लावता जून जुलैच्या दरम्यान लावता 1 महिना लवकर लावायचं, जेणेकरून हे कीड आणि रोग आपल्या कंट्रोलमध्ये येऊन जातं. कारण आपण वरतून स्प्रे वगैरे घेतो ना, त्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जातं. म्हणजे पावसाळ्यात आहे ना, किती बी पाऊस वगैरे काही पडला तर मग ते कंट्रोलमध्ये राहतं आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी दादांनी एक महत्त्वाची माहिती आपल्याला दिलेली आहे की पावसाळी लागवड करताना एक काळजी घ्यायची की ज्यावेळेस आपण जून जुलैच्या दरम्यान ही लागवड करत असतो आणि त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये शाकीय वाढ होत असते. सुरुवातीच्या काळामध्ये जी शाकीय वाढ होत असते, या शाकीय वाढीमध्येच जी काही कीड असते, शेंडा पोखरणारी आळी, ही पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त येते. म्हणून यांनी 1 महिना आधी लागवड केलेली आहे. जेणेकरून लागवड कशी करावी. आता आम्ही ही लागवड केली 4 बाय 4 दोघी पट्ट्यांतला, दोघी नळ्यांचं अंतर 4 फूट आहे आणि दोघी झाडांमधलं अंतर 2.5 फूट आहे. 2.5 फुटात. हां, 4 बाय 2.5 वरती लागवड ती झाली होती. खत व्यवस्थापन. खत मी पहिले त्याला 10-26ची एक बॅग खालून म्हणजे खत टाकलेलं आहे. आणि ड्रिचिंगवाले आपलं 19 असेल, नाही 19 नाही, आपलं 22 टीन खालून बुरशीन असं खालून सोडलं आहे आणि 1261 सोडलं होतं खत. हां, 1261 बेंचेस वगैरे. हां, 22 टीन आणि 1261 सोडलं होतं त्याला. आणि वरतून आता एक आळी नियंत्रण, आता आपल्या याच्यावर तर काही आळे आहे नाही आतापर्यंत, पण त्याच्यासाठी आपण नियंत्रण म्हणून सिमोडीजचा स्प्रे घेतलेला आहे वरून. हां, फवारणी घेतली. सिमोडीजची एक फवारणी घेतलेली त्याच्यामध्ये. म्हणजे आतापैकी छान प्लॉट आहे, म्हणजे फ्रेश आहे, अजून शेंडे आळे आपल्याला इथं काहीच नाही. आणि आता 1 ते 1.5 महिने म्हणजे वांगी फुलं वगैरे चालू झालेली आहे. चालू झालेलं आहे. 15-20 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये चालू होऊन जाईल पहिला तोडा. अजून तुम्ही याच्याबद्दल काय सांगू, पावसाळी लागवडीबद्दल विशेष माहिती काय सांगू शकता. पावसाळ्यामध्ये जर लावलं एकदम तर त्याच्यामध्ये फक्त बुरशीचा अटॅक जादा येतो. बुरशी खालून, त्याच्यामुळे झाड आहे ना असे कोकळावून जातात, पिंगट पडून जातं. त्याच्यामुळे आम्ही पावसाळ्यात लावतच नाही. सुरुवातीचा 1 महिना अगोदर लावून टाकतो. म्हणजे शाकीय वाढ करून घ्यायची, म्हणजे झाड पण व्यवस्थित वाढीला लागून जातं आणि पद्धतशीर होतं. बरसात मध्ये झाड व्यवस्थित येतात, पण त्याला बुरशीचा अटॅक लवकर येतो. हां. आणि पाणी व्यवस्थापन कसं करावं. आता समजून घ्या, आपण 1 महिना अगोदर लावलं तर आपण 5व्या दिवशी पट्टीने पाणी देतो त्याला. बरोबर. ड्रीप पण आहे आपली, पण आता आपण त्याच्यामध्ये मेथी टाकलेली आहे म्हणून आपण 5व्या दिवशी पाणी देतोय. आपण 5व्या दिवशी पट्टीने पाणी देतोय. जमीन कशी निवडावी. ती जमीन आता बळल्याची असो या लाल माती असो, काळी असो, चिकन असो, फक्त आपलं व्यवस्थित जजमेंट जर असलं, खतं वगैरे किंवा स्प्रे खालतून औषधी सोडायचं, तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही माझे जमीन जर बघली तुम्ही तर राई चिकन आहे, पूर्ण राई चिकन आहे. पण आणखीन माझं एक पण झाड गेलेलं नाही. अजून एक पण झाड आपलं असं मेलेलं नाही किंवा बुरशीने वगैरे काहीच नाही. फुल पाकती पण एकदम टाकाटाक आहे. शेंडे आळीचा प्रादुर्भाव नाही. काहीच नाही तिच्यावर. पाणी व्यवस्थापन कसं असं, ह्या जमिनींना पाणी व्यवस्थापन कसं. या जमिनीला आता सध्या थोडं ऊन तपतंय ना, त्याच्यामुळे मी 5व्या दिवशी पाणी देतो. आणि जर ठिबकनं असलं ना, रोज 1 घंटा पाणी देत होतो ठिबकनं. पण मी आता याच्यामध्ये मेथी टाकल्यामुळे मला 5व्या दिवशी पट्टीने पाणी द्यावं लागतं. नाहीतर याच्या पहिले मी मेथी टाकलेली होती तर रोज 1 घंटा डेली 1च तास पाणी द्यायचं.
बरं, आता आपली वांगी 15 ते 20 दिवसामध्ये पहिला तोडा काढलेला येणार. बाजारात कशी मागणी राहते पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यामध्ये मागणी खूप जास्त असते, कारण पावसाळ्यामध्ये कसं असतं, कीडचा अटॅक जादा असतो ना, त्याच्यामुळे शेतकरी जादा माल निघत नाही, कारण किडीने खाल्लेला माल जादा फेकला जातो आणि जो चांगला क्वालिटीचा माल असतो तो कमी प्रमाणात येतो. मग त्याच्यामुळे बाजारात काय असतं की मालाला भाव पण असतो आणि मागणी पण असते. तरी कसं जातं वांगे तरी आता 40 रुपयाचे किलोभर जातात. 40 रुपये किलो. सरासरी 40 ते 50 रुपये 40-50 रुपये सरासरी जातात. आणि तोडा पडला तर हा भाव वाढू. आणि मार्केटचा जर हिशोब बघितला आपण, आता हे सांगितलं मी तुम्हाला बाजारातलं, मार्केटचं जर बघितलं तर 700-800 रुपये कॅरेट प्रमाणे जातं. 15 किलोचं कॅरेट असतं. 15 किलोचं कॅरेट 750 ते 800 रुपये. हां, इथपर्यंत जातं. इतर सीझनपेक्षा पावसाळ्यामध्ये भावही चांगला असतो हां, आणि मागणीही जोरदार असते. बरोबर. म्हणून पावसाळी लागवड शेतकऱ्यांनी करायला असेल. कारण मी ना कायमस्वरूपी वांगे लावतो. आता हे उकल संपला ना माझा, आता हा 1 वर्षभर पूर्ण प्लॉट चालेल. याच्या बातमध्ये माझं वरचं क्षेत्र आहे, तिथे मी आता मूग लावलेलं आहे. ते मूग खाली झाला की मी त्याच्यामध्ये हिवाळ्याचे वांगे लावणार. हिवाळी म्हणजे मग ते हिवाळी वांगे पूर्ण उन्हाळा पण पास करून टाकतो. काय सांगू शकता पावसाळ्यात, म्हणजे शेतकऱ्यांनी पावसाळी लागवड केलीच पाहिजे पावसाळ्याची, कारण थोडा अटॅक येतो पण आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते. तर पावसाळ्यामध्ये काळजी घ्यावीच लागते. जर आपण एक पण फवारा चुकवला समजून घ्या 4-5व्या दिवशी, तर त्याच्यावर अटॅक जादा प्रमाणात येऊन जातो लगेच. तर धन्यवाद दादा, तुम्ही अतिशय मोलाची पावसाळी वांगी लागवड कशी करावी याबद्दल माहिती दिली. धन्यवाद.